पशुवैद्यकीय दवाखाना रोहा येथे आहे आणि या ठिकाणी या दवाखान्याच्या समोरच बकरी आणलेले आमचे बळीराजा फाउंडेशनचे सचिव महेश कांबळे यांची बकरी आहे। काल सुद्धा एका तलागरच्या शेतकऱ्याने सुद्धा बकरी आणली होती उपचारासाठी, परंतु गेली जवळपास 2.5 ते 3 वर्षे या दवाखान्यामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी नाहीत। अनेकदा तक्रारी झाल्या, अर्ज झाले, अनेक वेळा वरिष्ठांशी संपर्क झाला। दर महिन्याला किंवा 5-6 महिन्यांनी आम्ही इथे पूर्णवेळ पशुवैद्यकीय अधिकारी देतो अशी बतावणी झाली, परंतु आजपर्यंत अधिकारी दिलेले नाही। आज ही बकरी महेशने आणलेली, महेश शेतकरी समोर माझ्या दिसत आहेत की बकरी आणलेली आहे। महेश काय आलं बकरीला नेमका? बकरीला आपण लकवामध्ये पॅरालिस झालेला आहे, त्यामुळे पाठच्या पावसामुळे थोडं होतं, पावसामुळे थोडासा वातावरण प्रॉब्लेम होतो, वातावरण फरक पडतो, थंडीच्या टायमात असं वाद होतो त्या बकऱ्याला। आणि हे गाभण आहे, गाभण मग असे 2-3 शेतकरी किती वेळा आले होते? काय डॉक्टर भेटत असे भरपूर शेतकरी येतात, असे शेतकरी पण त्यांचं समस्येचं निवारणच होत नाही आल्यानंतर डॉक्टर्स अवेलेबल नसतात, त्यामुळे हा प्रॉब्लेम होतो। बरं, हा प्रकार महेश कांबळे यांचा प्रकार म्हणजे हा प्रातिनिधिक आहे। तालुक्यातल्या अनेक पशुधन जे शेतकरी आहेत, गाई गुरं म्हशी पाळणारे आहेत, बकऱ्या पाळणारे, गोट फार्मवाले आहेत, अजिबात उपचार इथे डॉक्टर नसल्यामुळे होत नाही। त्यांना खाजगीमध्ये जावं लागतं आणि खाजगी डॉक्टर भरमसाठ पैसे घेतात आणि आपण म्हणतो की तरुणांना रोजगार दिला पाहिजे, गोट फार्म करायला पाहिजे, परंतु वेळेत जर पशूंचा जर उपचार झाले नाहीत तर त्यांच्यावर किती आर्थिक संकट येते आपल्याला माहिती आहे। ही पोस्ट मी सकाळी टाकल्यानंतर जिल्हा पशुवैद्यकीय अधीक्षक श्याम कदम यांचा सुद्धा मला फोन आला की मी ताबडतोब डॉक्टर माली पाठवतो, परंतु माली डॉक्टर आले नाहीत। मला असं किती 1-1.5 तास झालेला आहे। नंतर आता गट विकास अधिकारी शुभदा पाटील मॅडम जो चर्चा आली ते पण बोलले की नाही डॉक्टर आपण पूर्णवेळ पण देऊ, परंतु जे वैद्यकीय अधीक्षकचे सांगतात 5-7 महिने सांगतात की तुम्हाला पूर्णवेळ डॉक्टर देईल, परंतु डॉक्टर दिला जात नाही। आणि आता सुद्धा त्याने आश्वासन दिलेलं आहे की सप्टेंबर म्हणजे 15 एंडिंग मध्ये मी पूर्णवेळ रोहाला डॉक्टर देणार असा शब्द पुन्हा एकदा दिलेला आहे। नक्की एक चांगली गोष्ट घडेल की पशुवैद्यकीय पूर्णवेळ अधिकारी जर दिलं तर आपल्या शेतकऱ्यांचं जे काय पशुधन आहे ते वाचवण्यात यश येईल आणि एक बकरी किंवा एक बोकड जर गमावल्यानंतर त्या शेतकऱ्याची किती आर्थिक नुकसान होते आपल्याला माहिती आहे। मित्रांनो, मी एवढंच आव्हान करू शकतो की शेतकऱ्यांच्या जे गोधन आहे, जे पशुधन आहे, त्याच्या बाबतीत काही अडचणी आल्या तर नक्कीच संपर्क करा। मित्रांनो, आता बघूया पशुवैद्यकीय अधीक्षक जे बोललेत की पुढच्या महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये पूर्णवेळ पशुवैद्यकीय अधिकारी आपल्याला देतील, परंतु तालुक्यातील शेतकऱ्यांना आव्हान करू इच्छितो की आपली गोधन असेल, पशुधन असेल तर त्यांनी जर अडचणी आल्या उपचारामध्ये तर त्यांनी निश्चित संपर्क साधा। आपण त्यांना सहकारी शेतकरी म्हणून करू आणि शेतकऱ्यांना जर आपण उभं करायचं असेल तर त्यांच्या पशूंवर वेळेत उपचार होणे काळाची गरज आहे। आता प्रशासन अधिकारी दिलेला शब्द किती दिवसात पाळतायत आपण बघूया। धन्यवाद।